मंडळी, साताऱ्याच्या राजकारणात सध्या एका अशा घटनेची चर्चा रंगलेली आहे. तिने केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा खळबळ उडवून दिलेली आहे. एखाद्या नेत्यावरची भक्ती कोणत्या थराला जाऊ शकते आणि राजकारणातील तिकीट मिळवण्यासाठी एक कार्यकर्ता किती उद्विग्न होऊ शकतो याचं जिवंत उदाहरण नुकतंच साताऱ्यात पाहायला मिळालं. भर सभेत हजारो लोकांच्या समोर एक समर्थक आपल्या राजाला उद्देशून म्हणतो, महाराज, आता मला तिकीट द्या, नाही तर गळफास घ्यायला दोरी तरी द्या. हे शब्द उच्चारले जाताच उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. पण पुढच्या क्षणी तिथे काय घडलं, या एका वाक्यामागे कोणती राजकीय पार्श्वभूमी दडलेली आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ज्या माणसाने आजवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रत्येक निवडणुकीत स्वतःच्या खांद्यावर प्रचाराची धुरा वाहिली, ज्याने राजेंच्या एका शब्दाखातर आपल्या विधानसभा निवडणुकीच्या स्वप्नावर पाणी सोडलं, तोच माणूस आज इतका हताश का झाला? कुलदीप क्षीरसागर असे या समर्थकाचं नाव. मसूर जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत. पण ही इच्छा व्यक्त करण्याची त्यांची पद्धत इतकी टोकाची का होती? साताऱ्याच्या जलमंदिर पॅलेसच्या भिंतींनी आजवर अनेक राजकीय खलबत्ते पाहिले असतील, पण एका निष्ठावान कार्यकर्त्याने अशा प्रकारे घातलेली साथ साताऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नोंदवली गेलेली आहे. खरं तर कुलदीप क्षीरसागर हे उदयनराजेचे केवळ समर्थक नाहीत, तर ते त्यांचे कट्टर शिपाई मानले जातात. जेव्हा जेव्हा राजेंवर राजकीय संकट आली किंवा निवडणुकांचे रणांगण गाजवायची वेळ आली, तेव्हा कुलदीप क्षीरसागर हे आघाडीवर असायचे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी यापूर्वी निवडणूक लढवण्याची जय्यत तयारी केलेली होती. त्यांचे कार्यकर्ते कामाला लागलेले होते, वातावरण निर्मिती झालेली होती. पण ऐनवेळी महाराजांचा शब्द आला आणि कुलदीप यांनी एका क्षणाचाही विचार न करता आपली उमेदवारी मागे घेतली. आपल्या नेत्याच्या शब्दासाठी स्वतःचं राजकीय करिअर पणाला लावणारा हा कार्यकर्ता आज पुन्हा एकदा राजेंच्या दारात उभा आहे. पण यावेळी त्याच्या डोळ्यात आशेपेक्षा जास्त उद्विग्नता दिसते. साताऱ्यात सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चावडीवर आता फक्त तिकीट कुणाला मिळणार याचीच चर्चा आहे. त्यातच मसूर जिल्हा परिषद गट हा अतिशय प्रतिष्ठेचा मानला जातो आणि याच गटातून कुलदीप क्षीरसागर यांनी यंदा दंड थोपटलेले आहेत. पण गेल्या काही वर्षातील राजकीय अनुभव पाहता निष्ठावंतांना डावलं जातं की काय अशी भीती कदाचित त्यांच्या मनात असावी. आणि म्हणूनच यावेळी नुसती मागणी करून चालणार नाही, तर आपल्या भावना थेट महाराजांच्या काळजाला भिडल्या पाहिजेत. या उद्देशाने त्यांनी शक्ती प्रदर्शन करत हा टोकाचा पवित्रा घेतला. या संपूर्ण घटनेचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्यात कुलदीप क्षीरसागर यांची तळमळ स्पष्टपणे जाणवते. ते जेव्हा म्हणतात की आता तिकीट द्या, नाही तर गळफास घ्यायला दोरी तरी द्या, तेव्हा त्या वाक्यात केवळ राजकारण नाही तर एक प्रकारची भावनिक पिळवणूक सुद्धा आहे. राजकारणात टिकून राहण्यासाठी आणि जनतेची कामं करण्यासाठी सध्याचं पद असणं किती गरजेचं असतं हे एका कार्यकर्त्यांपेक्षा चांगलं कुणालाच ठाऊक नसतं. अनेक वर्षांची मेहनत, लोकांमध्ये केलेला जनसंपर्क आणि नेत्यासाठी दिलेला त्याग, या सगळ्यांचा हिशोब आज त्यांना तिकिटाच्या स्वरूपात हवा आहे. विशेष म्हणजे जेव्हा कुलदीप यांनी ही मागणी केली, तेव्हा समोर बसलेल्या उदयनराजे भोसले यांनाही आपलं हसू आवरता आलं नाही. राजेंची ती मिश्किल प्रतिक्रिया आणि कार्यकर्त्यांची ती उद्विग्नता हा विरोधाभास साताराकरांच्या चर्चेचा विषय ठरलेला आहे. काहींना हे केवळ राजेंशी असलेलं प्रेमाचं नातं वाटतंय, तर काहींना राजकारणातील ही एक गंभीर स्थिती वाटते. पण एक गोष्ट मात्र नक्की की या विधानाने संपूर्ण साताऱ्याचे लक्ष कुलदीप क्षीरसागर यांच्याकडे वेधलं गेलेलं आहे. राजेंनी जरी हसण्यावरी नेलं असलं तरी कार्यकर्त्यांच्या मनातील ती जखम किती खोल आहे हे त्या शब्दांवरून स्पष्ट होते. आता प्रश्न असा निर्माण होतो की उदयनराजे आपल्या या निष्ठावान समर्थकाची इच्छा पूर्ण करणार का? राजकारणात शब्द आणि निष्ठा या दोन गोष्टींना किती किंमत उरलेली आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने सिद्ध होणार आहे. कुलदीप क्षीरसागर यांनी यापूर्वी विधानसभा निवडणुकीत माघार घेऊन आपली निष्ठा सिद्ध केलेलीच आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांना संधी देऊन राजे त्या निष्ठेचं चीज करणार का? मसूर गटातील जनता आणि कार्यकर्ते सुद्धा आता राजेंच्या निर्णयांकडे डोळे लावून बसलेले आहेत. दुसरीकडे या घटनेचे राजकीय विश्लेषण करायचे झाले तर असं दिसतं की जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी आता इमोशनल ब्लॅकमेलिंग किंवा भावनिक साथ घालण्याचे प्रकार वाढलेले आहेत. कार्यकर्त्यांना वाटतंय की साध्या पद्धतीने मागणी करून वरिष्ठांचे लक्ष जात नाही, म्हणून असे टोकाचे शब्द वापरावे लागतात. पण कुलदीप क्षीरसागर यांच्या बाबतीत हे शब्द केवळ प्रसिद्धीसाठी नव्हेत, तर त्यामागे अनेक वर्षांची प्रलंबित आशा होती. ज्या माणसाने राजेंची निवडणुकीची धुरा समर्थपणे सांभाळली, त्याला आता स्वतःसाठी रिंगणात उतरायचं आहे.
साताऱ्याच्या राजकारणात राजे हा शब्द आणि त्या शब्दाला असलेला मान खूप मोठा आहे. उदयनराजे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांचे समर्थक त्याला आदेश मानतात. पण जेव्हा एखादा समर्थकच आपल्या आयुष्याची दोरी राजेंच्या हातात सोपवण्याची भाषा करतो तेव्हा ती निवडणूक केवळ राजकीय राहत नाही, तर ती व्यक्तिगत आणि भावनिक होते. कुलदीप क्षीरसागर यांनी वापरलेली दोरी आणि गळफास ही भाषा कदाचित उपरोधिक असेल, पण त्यातील वेदना मात्र खरी आहे. त्यांना आता फक्त आश्वासन नकोय, तर प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची संधी हवी आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ ज्या पद्धतीने वेगाने व्हायरल होतोय त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. सामान्य जनतेला नेत्यांमधील आणि कार्यकर्त्यांमधील हे नातं खूप जवळून पाहायला मिळतंय. काही लोक कुलदीप क्षीरसागर यांचं समर्थन करत आहेत की इतकी निष्ठा दाखवणाऱ्या माणसाला तिकीट मिळायलाच हवं, तर काही लोक म्हणतात की राजकारणात इतकं भावनिक होऊन चालत नाही. मात्र साताऱ्याच्या मातीत राजकारण हे नेहमीच भावनांशी जोडलेलं राहिलेलं आहे आणि हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. जर आपण मागचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की सातारा जिल्हा परिषद ही नेहमीच दिग्गज नेत्यांच्या शक्ती प्रदर्शनाचे केंद्र राहिलेले आहे. येथे उमेदवारी मिळवणं म्हणजे निम्मी निवडणूक जिंकल्यासारखं असतं. त्यातच उदयनराजेचा आशीर्वाद पाठीशी असणं म्हणजे विजयाची खात्रीच. आणि म्हणूनच कुलदीप क्षीरसागर यांनी आर या पारची लढाई लढण्याचं ठरवलेलं दिसतंय. त्यांनी केलेली मागणी ही केवळ तिकिटासाठी नाही, तर त्यांच्या अस्तित्वासाठीची लढाई आहे, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. उदयनराजेच्या राजकारणाची शैली नेहमीच वेगळी राहिलेली आहे. ते कधी काय करतील याचा अंदाज कोणालाच लावता येत नाही, पण आपल्या कार्यकर्त्यांच्या भावनांकडे ते दुर्लक्ष करत नाहीत, असाही त्यांचा लौकिक आहे. कुलदीप क्षीरसागर यांनी भर सभेत मांडलेली ही कैफियत राजेंनी हसून जरी दाबलेली असली तरी बंद दाराआड यावर नक्कीच गांभीर्याने विचार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मसूर गटाचे गणित जुळवताना कुलदीप यांचा पवित्रा नक्कीच फायद्याचा ठरणार की अडचणीचा हे येणारा काळच ठरवेल. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीचं चित्र असं स्पष्ट होईल तसं कळेलच की कुलदीप क्षीरसागर यांना दोरी मिळाली की तिकीट. पण या एका घटनेनं साताऱ्याच्या निवडणुकीत मोठी रंगत आणलेली आहे. एका बाजूला सत्तेची समीकरण आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांची निष्ठा, अशा कात्रीत सध्या साताऱ्याचं राजकारण अडकलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये उदयनराजे भोसले आपल्या या निष्ठावान कार्यकर्त्याला काय न्याय देतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? कुलदीप क्षीरसागर यांची मागणी योग्य आहे का आणि राजेंनी त्यांना तिकीट द्यायला हवं का? हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.